हॅलो मित्र, गुड इव्हिनिंग. कशा आहात? ठीक आहात ना? अभ्यास चालू आहे आणि परवा तुमचा मराठीचा पेपर आहे. मराठीच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ओके, मराठीचा अभ्यास करा उद्या चांगल्या प्रकारे. आज मी गणिताचं घेतोय, मॅथ फर्स्टचं घेतोय. मित्र, तुम्ही ग्राफ काढायचा असेल तर ग्राफ काढू शकता. खूप सोपं आहे. पहिला ग्राफ दिला की एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घ्यायचा आणि त्याच्यावर स्केल लिहून टाकायचं. एक्स अक्ष 1 सेंटीमीटर काय असेल, 1 सेंटीमीटर. तिथे जे स्केल दिलं आहे ते स्केल घ्यायचं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, नाही का? एक्स अक्ष आणि वाय अक्ष. त्याला त्याचे टेबल करायचे. 2 इक्वेशन देतात, बरोबर की नाही? 2x प्लस वाय इज इक्वल टू 0, 3x मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि नंतर तुम्ही टेबलमध्ये एकची किंमत व्हॅल्यू घ्यायची. एकची व्हॅल्यू तुम्ही 1, 0, -1 आणि 2 दोन्ही इक्वेशनमध्ये कोऑर्डिनेट शोधायचे एक्स आणि वायचे. या ठिकाणी x मायनस 2y इज इक्वल टू 5, एक्स इज इक्वल टू आपण 1 घेतला. 1 मायनस 2y इज इक्वल टू 5, 2 मायनस 2y इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजे 4, y इज इक्वल टू -4/2, y इज इक्वल टू -2 आला. म्हणजे 1 आणि -2, 1 आणि -2 कोऑर्डिनेट आले. दुसरा x इज इक्वल टू 0 घेतल्यावर 0 - 2y, 0 - 2y इज इक्वल टू 5, बरोबर? म्हणजेच -2y इज इक्वल टू 5, म्हणजेच y इज इक्वल टू -5/2 म्हणजे 2.5, y इज इक्वल टू -5/2. तिसरं तुम्ही -1 घेतला, x इज इक्वल टू -1 - 2y इज इक्वल टू 5, -2y इज इक्वल टू 5 + 1 म्हणजे 6. हा -1 इकडे गेल्यावर उजवीकडे +1 होईल ना. 5 मध्ये 1 मिळाला, 6 झाला. म्हणजे या ठिकाणी y2y इज इक्वल टू -6 म्हणजे y इज इक्वल टू -6/2. 2 इकडे गेल्यावर काय होतील? डिवाइड होतील. y इज इक्वल टू -6/2 म्हणजेच y इज इक्वल टू 2 बेन 2 6 -3 झाले. म्हणजेच तुम्हाला -1 -3 हे कोऑर्डिनेट मिळाले. त्याचप्रमाणे -2 जर घेतला, -2 - 2y इज इक्वल टू 5, हे -2 इकडे गेल्यावर 7 झाले. -2y इज इक्वल टू 7, देअरफॉर y इज इक्वल टू हे मायनस इकडे गेले आणि 2 उजव्या बाजूला गेल्यावर काय होणार? डिवाइड. y इज इक्वल टू -7/2, -2 -7/2, बरोबर? दुसरं पण इक्वेशन तसंच दिलंय. 2y बरोबर 3x - 2. मग xचं 1 घेतलं तर 2y बरोबर 3 - 2, बरोबर की नाही? 3 - 1, 3 1 3, 3 - 2 म्हणजे 2y बरोबर 1, म्हणजेच y बरोबर 1/2, अर्धा. मग 2y बरोबर x 0 घेतलं, 0. मग 2y बरोबर 3x म्हणजे 3 गुणिले 0 0 येईल. 2y बरोबर -2, y बरोबर -2/2 म्हणजेच y बरोबर -1, म्हणजेच -1, 0 -1 आले तिथे. खूप सोपं आहे मित्र. आता x इज इक्वल टू -1 घेतलं तर 2y इज इक्वल टू 3 - 1 - 2, 2y इज इक्वल टू 3 1 जार 3 -2, -3 -2 -5 झाले, एक नाही? मग 2y इज इक्वल टू -5 म्हणून y इज इक्वल टू -5/2, 5चे 2 भाग म्हणजे 2.5, -2.5 असं आहे. मग 2.5ने ग्राफ काढता येतो तुम्हाला. 1/2 असेल तर 0.5. आता इकडे तुम्ही -2 घ्या. x बरोबर 2y इज इक्वल टू 3 × -2 -2, बरोबर? म्हणजे 3 2 जार 6 प्लस मल्टिप्लाय मायनस -6, -6 -2 किती झाले? -8 झाले. -2y बरोबर -8 झाले, बरोबर की नाही? -2y बरोबर -8, y बरोबर -8/2. हे 2 इकडे गेल्यावर आपण झाले. y इज इक्वल टू 2 1 जार 2, 2 4 जार 8, म्हणजे y बरोबर किती झाले? -4 झाले.
म्हणजे कोऑर्डिनेट काय आले एक्सचे -2 आणि -4. नंतर ग्राफ घ्यायचा एक्स अक्ष आणि ते हे कोऑर्डिनेट त्या ग्राफवर पॉईंट स्थापन करायचे, रेषा मारायची, परत ते कोऑर्डिनेट स्थापन करायचे, रेषा मारायची. जिथे ज्या ज्या रेषा मिळतात तिथे तुमचं उत्तर एक्स आणि वाय व्हॅल्यू असेल. तर हे 4 किंवा 5 मार्काला आहे मित्रांनो ग्राफचा. पहिलं हे महत्त्वाचं काढायचं. एक घ्या 1 0 -1 2 1 0 -1 2 हेच आपल्या मनाने घ्यायचे. त्यांनी दिले तर ते घ्यायचे, नाही दिले तर आपल्या मनाने 1 0 -1 -2 1 0 -1 -2 आणि त्याच्यात एकची किंमत टाकायची, वायची किंमत काढायची प्रत्येक वेळेस. तर हे तुम्ही चांगलं सोडवा, न सोडवलेलं सोडवा वहीमध्ये आणि मॅथमॅटिकच्या वहीमध्ये लिहून घ्या. अजून 2 प्रकारचे सोडवा म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळाले समजा. ओके. आणि हे SW आहे मित्रांनो, x² - 8x + 16 = 0 छत्रीने करायचं. 16 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि यांची बेरीज -8 आली पाहिजे. म्हणजे -4 + -4 -8 येते. 4 चौक 16 -4 × -4 = 16. मग x² - 4x - 4x + 16 2 2चे गट करायचे. x कॉमन आला x - 4 इथं -8 कॉमन x - 4 = 0. बरोबर की नाही. x - 4 = 0 और x - 4 = 0. Therefore x = 4 x = 4 ही व्हॅल्यू आली. शेअर करा, लाईक करा मित्र. हो, थँक्यू. ओके.